कल्पना करा, वर्षातून एक अशी रात्र येते ज्या दिवशी तुम्ही केलेली प्रार्थना तुमचं आयुष्य बदलू शकते. सुख, शांती, मुक्ती देणारी ही पवित्र रात्र म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा भगवान शिवांच्या आराधनेचा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भक्त महादेवांची विशेष पूजा करतात आणि व्रत पाळतात. जर तुम्हाला मंदिरात जाता आलं नाही तर काही चिंता करू नका. घरी केलेली मनोभावे पूजा सुद्धा महादेवांना प्रसन्न करतात. मग ती मंदिरात असो किंवा आपल्या घरात. आज आपण जाणून घेणार आहोत सध्या घरच्या घरी साध्या पद्धतीने महाशिवरात्रीची सोपी पूजा कशी करायची. पूजेसाठी लागणारी तयारी ही अत्यंत महत्त्वाची असते, पण काही आवश्यक सामग्री असणे अतिशय महत्त्वाचे आहे. अभिषेकासाठी शुद्ध पाणी, कच्चं दूध आणि गंगाजल. जर तुम्हाला शुद्ध गंगाजल सहज मिळत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही गंगाजल मागवू शकता. पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, अक्षता, पांढरी फुले आणि चंदन हे सगळं तुम्हाला आजूबाजूला सुद्धा मिळेल किंवा मार्केटमध्ये मिळेल. बेलपत्र किंवा संपूर्ण पूजा किट ऑनलाईन उपलब्ध असतात. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले शिव किट वापरून पाहू शकता. नैवेद्यासाठी फळे, मिठाई आणि पंचामृत. दीपसाठी तुपाचा किंवा तेलाचा दिवा, अगरबत्ती. जर मला तांब्याचा कळश, शिवलिंग किंवा सुंदर पूजा थाळी हवी असेल तर काही विश्वासार्ह पर्याय डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आता सुरुवात करूया पूजा विधीला. सकाळी लवकर स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे वस्त्र घाला. घरातील देवघर स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा. आता हातात थोडे पाणी घ्या, भगवान शिवांचे ध्यान करा आणि व्रत किंवा पूजेचे संकल्प करा. तुमच्या घरात जे शिवलिंग स्थापित असेल ते व्यवस्थित पुसून त्याला स्थापित करा. सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाणी अर्पण करा, त्यानंतर कच्चं दूध अर्पण करा आणि जमत असेल तर दही, तूप किंवा मधाने अभिषेकही करू शकता. शेवटी पुन्हा शुद्ध पाण्याने त्याला स्नान घाला आणि स्वच्छ कपड्याने शिवलिंग पुसून घ्या. जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये काही सुंदर शिवलिंगचे ऑप्शन्स दिलेले आहेत, ते नक्की चेक करा. शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने किंवा भस्माने त्रिपुंड काढा. यानंतर अक्षता अर्पण करा. तांदूळ तुटलेले नसावेत याची काळजी घ्या. आता 3 किंवा 11 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करा. बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाकडे असावा. त्यानंतर धतुरा किंवा पांढरी फुले अर्पण करा. महादेवांसमोर दिवा आणि अगरबत्ती लावा. तसेच फळ आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा. आता शांतपणे बसून मन एकाग्र करा. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. प्रत्येक जपात श्रद्धा ठेवा. महादेव तुमच्या समोर आहेत अशी भावना ठेवा. जप पूर्ण झाल्यावर शिवांची आरती करा. आपल्या चुका क्षमा करण्याची प्रार्थना करा. मनापासून केलेली पूजा शिव नक्की स्वीकारतील. मंदिरात जाणं शक्य नसेल तरी हरकत नाही, फक्त तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा. वरील सर्व प्रोडक्टचे लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तुम्ही जर त्या लिंक मधून ऑर्डर केली तर चॅनलला थोडासा हातभार लागेल. जर व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य YouTube चॅनलला. पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक विषयासह. धन्यवाद.